भोंदू अशोक खरात याची आज पोलीस कस्टडी संपल्यानंतर त्याला कोर्टात हजर करून न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावली आहे आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर SITचं पथक असेल त्याचबरोबर नाशिक पोलीस असतील ते नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये घेऊन आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर या कारागृहाच्या परिसरामध्ये बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपल्याला तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी कारागृह प्रशासनातील पोलीस असतील, नाशिक शहर पोलीस असतील, त्याचबरोबर राईट कंट्रोल पोलीस असतील, या ठिकाणी आपल्याला तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। आणि भोंदू खरात याला 14 दिवसांची न्यायालयाकडनं जी न्यायालयीन कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। दरम्यान कोर्टातनं वैद्यकीय तपासणी करून पोलीस बंदोबस्तात जवळपास 5 ते 6 वाहनांच्या ताफ्यामध्ये भोंदू अशोक खरात याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये आणण्यात आलेलं आहे। दरम्यान पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला ही शिक्षा सुनावल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी SIT पथकातील काही अधिकारी असतील, पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील, ते देखील आपल्याला या ठिकाणी कारागृहामध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। आणि या ठिकाणी कारागृहात जाण्यापूर्वी जी काही तपासणी आहे भोंदू अशोक खरात याच्या संदर्भातली जी काही कागदपत्र आहेत ते हस्तांतरण देखील कारागृह प्रशासनाकडे केलं जात आहे। आणि आतमध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी भोंदू अशोक खरात याचा जो ताबा आहे तो आता सध्या कारागृह पोलिसांकडे दिला जात असल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अमित शिंगवणसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।